आकाशात काळमिठ्ठ काळोख पसरला होता. ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता. जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी हे तो भासवून देत होता. अमावस्या असल्याने अंधाराने पूर्णतः काजळ फासलं होतं. प्रकाश नसणाऱ्या जागेला जणू त्याने घट्ट मिठी मारत काजळी रूप दिलं होतं. शहरातली रस्त्यांवर मोकळी हिंडणारी कुत्री मांजरं आज गळा फाडून रडत होती, विवळत होती. काळ्या रंगाचे ते ढग धोक्याची जाणीव करून देत होते. बाजूलाच एक 20 मजली मोठी बिल्डिंग दिसून येत होती. मोठ्या गेट बाजूला एक वॉचमॅन साध्या प्लास्टिकच्या खुर्चीत बसला होता. निळा शर्ट, काळी पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. राहून राहून तो टप्पोरे लाल डोळे घेऊन एका सायकोसारखा आजूबाजूला बघत होता. त्याच बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर 103 मध्ये. अपर्णा, अगं झालं की नाही? किती उशीर? विजय म्हणाला. विजयने आपल्या घड्याळाकडे व एकदा त्या बंद दरवाजाकडे पाहिलं. अरे आले ना, थांब ना जरा, पायी जातोय का आपण? त्या बंद दरवाजामागून एका स्त्रीचा आवाज आला. तसं थोडं वाकडं तिकडं तोंड करत व मान हलवत विजय बाजूलाच असलेल्या आपल्या घरातल्या सोफ्यावर बसला. काही वेळानेच आवाज होत दार उघडलं गेलं. गोल गोरापान सुंदर चेहरा, त्यावर छान अशी मेकअप, लाल रंगाची साडी, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मोठं मंगळसूत्र व काही बाई मोठे मोठे दागिने. घातले होते. तिला पाहताच विजेचा त्रासिक भाव जागीच बदलला. तोंड मोठे करतच तो अपर्णाकडे पाहू लागला. त्याच्या अशा पाहण्याने मात्र अपर्णा लाजली गेली. गालावर एक लाली उमटत ती विजयकडे गालात हसत पाहू लागली. मित्र हो, अपर्णा विजय देशमुख. काही महिन्यांअगोदरच दोघांचं लग्न झालं होतं. अरेंज मॅरेज होतं. तरीसुद्धा दोघांचं मन जुळून त्यातून एक प्रेमाची पालवी फुटली होती. नात्याला नवं रूप, दिशा मिळाली होती. विजय हा गावचा होता. शहरातल्या मोठ्या कंपनीत कामाला असल्याने तो शहरात राहायचा, आपल्या फ्लॅटमध्ये. त्याच्या जोडीला आता अपर्णासुद्धा होती. गावातच लग्न करून तो तिला शहरात आपल्यासोबत राहण्यासाठी घेऊन आला होता. आतासुद्धा ते एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी पुन्हा गावाला चालले होते. प्रवास पूर्णतः 6 तासांचा होता. 3-3.5 तासांचा प्रवास एका जंगलातून सुरू होणार होता. त्या जंगलाचं नाव प्रसिद्ध होतं, चेटक्याचं जंगल. भुताखेतांच्या नावाखाली जंगल अक्षरशः बदनाम होतं. अर्ध्या तासातच विजय व अपर्णा सामान वगैरे आपल्या 4चाकी गाडीच्या डिक्कीत ठेवत प्रवासाला निघाले. शहरी हायवेची ट्रॅफिक पार करत शहरी वर्दळीपासून विजयची कार एकदाची जंगलाच्या हायवेला लागली. गरमीचे दिवस असल्याने विजयने गाडीचा AC ऑन केला होता. थंड अशी हवा अंगाला झोंबत होती. 2 हेडलाईटचा प्रकाश त्या जंगलातल्या हायवेवर दूर दूरपर्यंत जात होता. विजयने आपल्या गाडीचा 4था गिअर शिफ्ट करत 80 ते 90च्या वेगाने पळवायला सुरुवात केली. का तर हायवेवर काही मोजक्याच गाड्या पुढून येत होत्या. गाणं लावून विजय गाडी पुढे पाहत वेगाने पळवत होता. बाजूलाच अपर्णा आपल्या भयकथा लिहिण्यात व्यस्त होती. भयकथा लिहिण्याचा आणि वाचण्याचा तिला खूप वेळ होता. अपर्णा, काय टॉपिक आहे मग तुझ्या भयकथेचा ह्यावेळेस? विजय पुढे तर कधी अपर्णाकडे पाहत म्हणाला. चेटकीन, अपर्णा इतकेच म्हणाली. तिच्या ह्या वाक्यावर विजय थोडे वेगळेच भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला. काय चेटकीन? मस्त आहे ना. मी खूप दिवसापासून विचार करत होते या स्टोरीचा, पण घरातल्या कामामुळे वेळच मिळत नव्हता आणि आज फ्री आहे तर म्हटलं लिहून घेते. अपर्णा विजयकडे हसतच पाहत म्हणाली. अपर्णा, तुला माहिती आहे का? विजय पुढे पाहतच म्हणाला. काय हो, बोला ना, अपर्णा म्हणाली. अपर्णा, पुढे जाऊन 15 मिनिटांनी एक जंगल सुरू होतं. हे जंगल चेटक्याचं जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. एक खूप मोठी दंतकथा सांगितली जाते यावर. विजय पुन्हा पुढे पाहत म्हणाला. वाव, इंटरेस्टिंग, सांगा ना प्लीज मला मग, अपर्णा आपल्या आग्रहाखातर म्हणाली. नको, मी असं ऐकलंय
की त्याचं नाव त्याची हद्द म्हणजेच पुढच्या लागणारे जंगलात घेत नाहीत. विजय अपर्णाकडे तर कधी पुढे पाहत गंभीरतेने म्हणाला, अहो असं काही नसतं बरं. मी एक भयकथा लेखक आहे. हे फक्त आपल्या मनाचे खेळ असतात. तुम्ही सांगा ना मला. अपर्णा आपली बाजू मांडत म्हणाली. तिला एक उत्कंठा लागून राहिली होती ते सत्य ऐकून घेण्याची. विजयने एक वेळ अपर्णाकडे पाहिलं. हळूच आपल्या गाडीचा एक 5वा गिअर चढवत गाडी 90वरून 120चा गतिवर्धक वेग पकडत धावू लागली. हवा त्या काचेच्या खिडक्यांवर आदळत होती. हेडलाईटचा प्रकाश जसं पुढे सरकत होता तसं पुढे येणारी झाडं त्याच वेगाने पाठीमागे अंधारात गुळूप होत चालली होती. झाडांची सुकून वाळून पडलेली पानं त्या गाडीच्या वेगाने थोडीफार वर ओढली जात होती. ठीक आहे, सांगतो एक. विजयने लावलेला तो रेडिओ बंद केला. अपर्णाने सुद्धा आपला मोबाईल बाजूलाच ठेवून दिला व उत्सुकतेने आपले कान विजयच्या दिशेने पाहत टावकारले. तसं विजयने एक सुस्कारा सोडला व पुढे तो सांगू लागला. विजयची 4 चाकी गाडी भरधाव वेगाने त्या जंगलाच्या हायवेवरून जात होती. बाजूच्या सीटवर अपर्णा आणि ड्रायव्हर सीटवर विजय बसला होता. विजयने हलकेच एकावर एक गिअर कमी करत गाडीचा वेग धीमे करण्यास सुरुवात केली. पुढे रस्त्यावर एक चहाचा स्टॉल दिसून येत होता. थोडा वेळ थांबून चहा घ्यावा असं त्याच्या मनात आलं, कारण पुढच्या प्रवासाला पोट रिकामं नको म्हणून. गाडी रस्त्याच्या बाजूला थांबून एक दरवाजामधून विजय व दुसऱ्या दरवाजामधून अपर्णा उतरली. पुढे एक छोटीशी चहाची टपरी दिसून येत होती. त्यात एक माणूस उभा होता. पुढे एका लाकडी टेबलावर स्टोव व त्यावर मोठी गोल टोपशी होती. प्रवाशांना बसण्यासाठी बाजूलाच एक टेबल आणि 2 खुर्च्या मांडल्या होत्या. त्याच एका खुर्चीत अपर्णा बसली. चहावाल्याला 2 कटिंग सांगून विजय पुन्हा अपर्णाकडे आला व बाजूलाच खुर्चीत बसला. तसं अपर्णा विजयकडे पाहत म्हणाली, अहो आता तरी सांगा ना, तुम्ही काय सांगणार होतात ते. अपर्णा उत्सुकतेपोटी म्हणाली, काय सांगणार होतो. विजय न समजल्यासारखा म्हणाला, अहो तेच मगाशी गाडीमध्ये सांगणार होतात. अपर्णा म्हणाली, अच्छा ते होय. विजय पुढे काही बोलणार की तोच एक आवाज आला, चहा घ्या पोरांनो. तो टपरीवाला पुढे आपल्या हातात 2 गरम वाफाळलेले चहाचे काचेचे ग्लास घेऊन येत म्हणाला, काका बिस्किटं नाही आहेत का. विजय त्या चहावाल्याला म्हणाला, आहेत की पोरांनो. असं प्रेमाने म्हणतच जाऊन त्या चहावाल्याने 2 बिस्किटाचे पुडे आणून टेबलावर ठेवले. काय पोरांनो, नवीन लग्न झालंय वाटतं. तो चहावाला अपर्णा व विजयकडे पाहत म्हणाला, हो नवीनच लग्न झालंय काका. उद्या हिच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, तर गावाला निघालोय. विजय चहाचा एक झुरका घेत म्हणाला, असं होय. तो चहावाला म्हणाला, अहो काका या अगोदर कोणी ह्या टपरीवर होतं का चहा बनवायला. विजय म्हणाला, होय पोरा, माझा बाप होता. तो चहावाला म्हणाला, होता म्हणजे. विजय प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला, आता 3 दिवसा अगोदरच वारला बघा. तो चहावाला आपल्या काळजावर दगड ठेवून म्हणाला, कसं काय झालं हो काका हे. विजय त्या चहावाल्याकडे पाहत म्हणाला, आजारी होते पोरा, वय बी झालतं नवं. चला सोडा ते पोरांनो, देवाच्या पुढं कुणाचा इलाज नाही. आज नाही उद्या सगळ्यांची वेळ ठरलीच आहे पोरांनो. तो चहावाला असं म्हणतच पुन्हा आपल्या टपरीत निघून गेला. काही वेळाने चहा पिल्यावर पैसे देऊन विजय व अपर्णा आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघणार होते की तोच पाठीमागून त्या चहावाल्याने त्या दोघांना एक आवाज दिला, एक लक्षात ठेवा, काय बी झालं तरी आता पुढच्या वाटेला गाडी थांबवू नका. तो आज आमुषा आहे, फिरतो असतो त्याच्या हद्दीत. तो चहावाला गंभीरपणे आपल्या बारीक नजरेने दोघांकडे पाहत म्हणाला, का हो काका असं काय आहे पुढे. अपर्णा म्हणाली,
नाही नाही पोरी, त्याचं नाव घेत नाही कोणी आमुष्याला. त्याला ऐकू जातं. त्याची हद्द इथूनच सुरू होईल. आता 100-150 मीटरवर गाडी सांभाळून चालवा बाबांनो, तो चावाला म्हणाला. त्याचं ते गोड बोलणं अपर्णाला अतिशय उत्कंठमय उत्सुकता वाढवणारं वाटत होतं. एक भयकथा लेखकाला अजून काय हवं? पण तिने सुद्धा जास्ती प्रश्न विचारले नाहीत. तिच्या प्रश्नांची उत्तरं विजय जो देणार होता. विजयने हळूच एक सिगारेट बाहेर काढली व काडीपेटीत ओढून शिलगावली. गाडीची चावी फिरवून गाडी चालू केली. एक खिडकी खालीच होती. विजयने हळूच पहिला गिअर टाकला व गाडी 20च्या स्पीडने हायवेवर धावू लागली. अहो, मी एक बोलू का? अपर्णा विजयकडे पाहत म्हणाली. हो बोल ना. विजयने अर्धी सिगारेट बाहेर फेकून दिली व काच बटन दाबत वर केली व पुन्हा गाडीचा एक दुसरा गिअर चढवला. मला सांगा ना त्या चिटकेची स्टोरी, अपर्णा पुन्हा म्हणाली. हे वेडे, ती काय स्टोरी नाही आहे, ती एक सत्यकथा आहे, समजलं? आणि आता त्याचं जंगल सुरू होईल. ते बघ, पुढे स्पीड ब्रेकर दिसतोय तिथून. असं म्हणतच विजयने एक गिअर पुन्हा कमी केला. अपर्णाने पुढे पाहिलं. खरंच पुढे एक स्पीड ब्रेकर होता व रस्त्याच्या बाजूला एक फळा लावला होता, निळ्या रंगाचा, ज्यावर लिहिलं होतं, चेटक्याचं जंगल प्रारंभ. विजयच्या 4चाकी गाडीने स्पीड ब्रेकरवरून जात चेटक्याच्या जंगलाची हद्द ओलांडली. हद्द ओलांडताच गाडीमागचा काळोख अजूनच काजळी फासल्यासारखा काळाकुट्ट झाला. अपर्णाने एक वेळ गाडीच्या काचेच्या खिडकीमधून आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. दूरपर्यंत घनदाट झाडे पसरली होती. रातकिड्यांचा भेसूर आवाज वातावरणात जणू भयपद्य संगीत गात होता. एका भयकथेच्या लेखकाचं उत्कंठा वाढवणारं वातावरण होतं हे, जे पाहून अपर्णा भलतीच खुश झाली होती. अहो, आज इतका काळोख का पडलाय? कारच्या खिडकीमधून बाहेर पाहत असताना अपर्णा म्हणाली. विजयने पुन्हा गाडीचा दुसरा गिअर चढवला व तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण आज अमावस्या आहे अपू. अहो, हे तर विसरलीच मी, अपर्णा विजयकडे हलकेच हसून पाहत म्हणाली. अपर्णाच्या ह्या प्रतिक्रियेवर कसलेही उत्तर न देता विजयने सुद्धा फक्त तिच्याकडे पाहत एक मंद हास्य केलं. अहो, मला आता तरी तुम्ही त्या चिटक्याची स्टोरी सांगा ना प्लीज. अपर्णाच्या ह्या प्रतिक्रियेवर विजय पुढे पाहतच म्हणाला. बरं ठीक आहे, ऐक. अपर्णाला तर हे ऐकून खूपच आनंद झाला. तिचा आनंद गगनाला भिडला होता, हे तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच समजून येत होतं. विजयने पुन्हा तिसरा गिअर शिफ्ट करत गाडी पळवायला सुरुवात केली. चेटक्याचं ते भयानक जंगल पूर्णतः सुनसान होतं. त्या जंगलातून हे दोघांचा जीवघेणा प्रवास सुरू झाला होता. विजयने आता 4था गिअर शिफ्ट केला. गाडीने 80चा वेग घेत पळण्यास सुरुवात केली. अपर्णा, तू घाबरणार नाहीस तर सांगतो हा मी, विजय अपर्णाला पाहत म्हणाला. त्याच्या या वाक्यावर अपर्णा थोडा हसून म्हणाली. अहो, मी एक लेखक आहे भयकथेची, आणि मला भीती नाही वाटत बरं का. तुम्हाला सांगायचं नसेल तर जाऊ द्या, केव्हापासून सांगा म्हणते मी, अपर्णा थोडं रागावून म्हणाली. तिचा हा राग उसणा होता, एक प्रकारे फसवा. तिला असं रागावलेलं पाहून विजय तिच्याकडे पाहत म्हणाला. अगं अपू, तू रागू नकोस ना यार, मी सांगतो बरं एक. तसं अपर्णाने मनमुराद हसून विजयकडे पाहिलं. ती हे नाटक करत आहे हे त्याला पूर्णतः ठाऊक होतं. 100 वर्षा पहिल्याची गोष्ट आहे. ह्या जंगलात एक छोटंसं गाव वसलेलं होतं. विजयने ड्राईव्ह करत पुढे पाहत बोलायला सुरुवात केली. गाव जेमतेम 20-25 लोक असतील इतकेच होतं. सर्व गावकरी बांधव मिळून मिसळून राहायचे. त्या काळी गावात एके रात्री एक गावकऱ्याची मुलगी, जिचं नाव छकू होतं, ती रात्रीच अचानक आकस्मिकरित्या गायब झाली. काय? असं अचानक कसं गायब झाली छकू? अपर्णा मध्येच मोठ्याने ओरडतच म्हणाली. तिच्या ह्या वाक्यावर अजय म्हणाला. अगं तेच तर सांगतोय ना मी, तू मध्येच बोलू नकोस बरं, नाहीतर मी सांगणार नाही हां. अजय थोडं चिडूनच म्हणाला.
तसं अपर्णाने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलं. जंगलाच्या हायवेवरून रस्त्यावरचा पालापाचोळं उडवत गाडी वेगाने पुढे निघून गेली की तोच बाजूला एका झाडावर एक सडलेल्या हाताचा काळाकुट्ट पंजा, ज्याला मोठमोठी धारदार नखं होती, तो अमानवीय पंजा झाडाला चिटकल्यासारखा दिसून आला. रात्रीचे 11:30 झालेले. चेटक्याच्या जंगलातला जीवघेणा प्रवास सुरू झाला होता. हेडलाईटच्या प्रकाशात गाडी वेगाने रस्ता कापत निघालेली. घरच्यांना भेटण्याची एक आपुलकीची आस मनाला लागून राहिली होती. परंतु नियतीने आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले होते यापासून ते दोघे पूर्णतः अनभिज्ञ होते. अपर्णा आपल्या तोंडावर बोट ठेवून एका लहान मुलासारखी गप्प बसली होती. पुढे काय घडलं याची उत्सुकता तिच्यासुद्धा मनात हुरहुर माजवत होती. विजयने एक वेळ अपर्णाकडे पाहिलं. अपर्णाचे हे असं वागणं त्याला खूप आवडायचं. लव्ह मॅरेज नसलं तरीसुद्धा तो तिच्या गोड स्वभावाने आणखीनच जवळ खेचला जात होता. एक वेळ विजय तिच्या या अशा वागण्यावर नेहमीप्रमाणे दिलखुलास हसला. अपर्णासुद्धा त्याला असं हसताना पाहून खुदकन हसली. काही वेळाने अपर्णाकडे पाहून विजय म्हणाला, ऐकायचंय पुढे? त्याच्या वाक्यावर अपर्णा हसून म्हणाली, हो ऐकायचंय, करा लवकर सुरुवात. सांगतो हां, पण एका अटीवर, विजय पुढे पाहत म्हणाला. कोणती अट? अपर्णा न समजल्यासारखी म्हणाली. हेच की मी बोलते वेळेस मध्ये बिलकुल बडबडायचं नाहीस, विजय अपर्णाकडे पाहत म्हणाला. हो मंजूर, अपर्णा विजयकडे पाहत म्हणाली. तर कुठे होतो मी? विजय अपर्णाकडे पाहत म्हणाला. छकीचं अपहरण, अपर्णा इतकेच म्हणाली. बरं ठीक आहे, एक, विजय म्हणाला व त्याने ते रहस्य सांगण्यास सुरुवात केली जे त्या दोघांचा अंत ठरणार होता. 100 वर्षांअगोदर 20-25 लोकवस्ती असलेल्या त्या गावात छकीच्या अपहरणाची वार्ता रात्री वाऱ्यासारखी पसरायला वेळ लागला नाही. छकीच्या झोपडीबाहेर लोक जमा होऊ लागले. छकीच्या आईने पोरीच्या आठवणीने हंबरडा फोडलेला. तिच्या बाजूलाच बसलेल्या 2-3 बायका तिला धीर देत होत्या. काही वेळाने जमावात चर्चा सुरू झाली. 7-8 लोक मिळून छकीला शोधण्यासाठी जंगलात जायचं असं ठरलं गेलं. उजेडासाठी मशाली, टिटव्या, तांबडा प्रकाश फेकत पेटू लागल्या. जंगलात काही संकट ओढावलंच तर हातात शस्त्र म्हणून काठ्या व कमरेला एक धारदार कोयता लावलेला होता. हातभर 7-8 लोक ती रात्रीच्या भयान अंधारात छकीला शोधण्यासाठी रवाना झाली. रात्रीचं ते जंगलाचं भयान रूप मनात धडकी भरवत होतं. अधूनमधून जंगलातल्या रानटी श्वापदांचे आवाज कानावर पडले जायचे. अशातच एक गावकरी म्हणाला, बाळ्या, आज आमुषा आहे असं वाटतंय लेका. बाळ्या हा छकीचा बाप मित्रांनो. त्या गावकऱ्याच्या वाक्यावर बाळ्याने एक वेळ आकाशात पाहिलं, कारण वर चंद्र दिसून येत नव्हता. वय चांगो, खरं आहे तुझं, बाळ्या छकीचा बाप त्या गावकऱ्याला म्हणाला. त्याचं नाव चांगो होतं. अरे बाळ्या, मग तुला काय विचित्र नाही वाटत होय? चांगो आपल्या पुढे चालत जाणाऱ्या बाळ्याकडे पाहत म्हणाला. तसं बाळ्या जागेवरच थांबला व त्याने चांगोकडे पाहिलं आणि म्हणाला, बळी. बाळ्या इतकं म्हणत म्हणाला खरा, परंतु पाठीमागे सर्वांच्यात कुजबूज सुरू झाली. होय बाळ्या, तसे बी आपण मसनात पाहिले होय छकीला शोधून, चांगो बाळ्याकडे पाहत म्हणाला. त्याचं हे बोलणं सर्वांना पटलं होतं. होय की चांगो, खरं आहे तुझं, मग चला लेखो, वळवा आपला मोर्चा मसनात. होय 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 म्हणतच सर्वांनी आपलं मत एक केलं व मशाली, टिटव्या घेऊन गावकऱ्यांनी मसनाची वाट धरली. अमावस्येची रात्र होती. त्यातल्या त्यात स्मशानात जायचं म्हणल्यावर 1-2 गावकरी भीतीने घाबरले होते. चांगोच्या संशयाने बाजी मारली. खरंच इकडे स्मशानात एक भगत कवट्या, लिंबू, हळद, कुंकू, बुक्का आणि अग्निहवनकुंड पेटून बसला होता. बाजूलाच त्या भक्ताने बेशुद्ध करून छकीला झोपवले होते. डोळे बंद करून तो मानवाला न समजण्यासारखे मंत्र उच्चारत होता. काही वेळाने त्याने आपले डोळे हलकेच उघडले. खाली एक मोठा धारदार सोरा ठेवला होता. तो त्याने आपल्या हातात घेतला
व उठून उभा राहिला. हलकेच छकीजवळ जात तो छकीजवळ खाली बसला. खाली बसून त्याने छकीचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं व त्या धारदार सुऱ्याने त्या छकीचे केस कापण्यास सुरुवात केली. छकीचे कापलेले केस घेऊन तो पुन्हा आपल्या जागेवर परतला. ज्या हातात केस होते तो हात आपल्या कपाळावर गच्च मूठ आवळून त्याने पुन्हा काही मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. तसे ते केस हिरव्या रंगाने चमकू लागले. ते चमकणारे केस त्याने पेटत्या होमकुंडात फेकले. त्यासरशी एक अद्भुत दृश्य घडलं. त्या तांबड्या आगीचा रंग काही क्षणापुरता का असेना हिरवट रंगात परावर्तित झालेला. त्या बदलणाऱ्या दृश्याला पाहताच त्या भक्ताच्या चेहऱ्यावर क्रूर असं हसू उमटलं. एक पाशवी हास्य. थोड्याच तो हिरवट रंग जाऊन पुन्हा त्या हवनकुंडात तांबडा प्रकाश दिसू लागला व त्या हवनकुंडातून एक भरडा असा आवाज आला. ए भक्त्या, काप काप तिचं शिर, भोग चढव, भोग दे, काप, रगत रगत कवळं मांस, हा 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 हा. अतिशय क्रूर व किन्नरी असं हसू आणत ते सैतान गरजलं, ज्याला न कसले आकार होते न कसली काया होती. देईन तुला तुझा भोग, पण मला काय देशील तू? काय देशील मला? भगत म्हणाला. बोल, काय पाहिजे तुला भक्त्या? पुन्हा हवनकुंडामधून तो आवाज आला. त्या आवाजासरशी तो भगत म्हणाला, सैतानी ताकद, अमरत्व आणि कलियुग हवंय मला. बोल, देशील? दिलं समज भक्त्या, दिलं समज. आता भोग दे, मला दे, कच्चा मांस खाऊ दे, ताजं रगत पिऊ दे, ही 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 ही. अतिशय भयानक असा तो आवाज आला, ज्यात एक आदेश होता. छकीच्या शरीराकडे ती हवनकुंडातली आग राहून राहून भडकत तिच्या दिशेने जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. चेहऱ्यावर आसुरी हास्य घेत त्या भक्त्याने आपले पाऊल छकीच्या दिशेने वाढवायला सुरुवात केली. एका हातात सुरा घेत त्याने दुसऱ्या हातात छकीची मान पकडली व काही काळाच्या आतच अलगद तो सुरा तिच्या मानेवरून फिरवला. पाण्याचा फवारा उडावा तसं रक्त उडू लागलं, जे थेट त्या हवनकुंडात जात होतं. जणू तो सैतानच ते रक्त प्राशन करत असो. अचानक त्या हवनकुंडात छकीचं शरीर खेचून आत नाहीसं झालं. हे सर्व दृश्य पाहून तो भगत खिदळत हसत होता, पण त्याचं ते हसू काही क्षणात बदलून गेलं. छकीचा बाप बाळ्या आपल्या लेकीला त्या हवनकुंडात जाताना पाहून मोठ्यानेच ओरडला. आवाज ऐकून ती 7-8 गावकरीसुद्धा बाळ्याजवळ धावूनच आली व रागात येऊन गावातल्या 7-8 लोकांनी भक्त्याला चांगलाच चोप द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात सुद्धा त्या गावकऱ्यांचं मन भरलं नाही. कमरेला लावलेला सुरा कोयता काढत त्या सर्वांनी त्या भक्त्याच्या हातापायांवर वार करण्यास सुरुवात केली व त्या शरीराचे तुकडे त्याच प्रकारे हवनकुंडात फेकून दिले. काही दिवसांनी ज्या भक्ताला 7-8 लोकांनी मारलं होतं, ती माणसं अचानक अमावास्येच्या रात्री एक एक करत गायब झाली, ती पण कायमची. भीतीपोटी गावातल्या लोकांनी हे गाव सोडलं व दुसरीकडे राहू लागले. तो भगत कोण होता, कुठून आला होता, हे गावातल्या कोणालाही माहीत नव्हतं. ते एक रहस्यच राहील. त्या भक्ताला पुढे जाऊन या लोकांनी एक नाव दिलं होतं, चेटक्या, आणि त्याच नावाने पुढे हे जंगल ओळखलं जाऊ लागलं, चेटक्याचं जंगल. मग अपर्णा, कशी वाटली स्टोरी? असं म्हणतच विजयने अपर्णाकडे पाहिलं, पण त्या सीटवर आता कोणीही नव्हतं. अपर्णा, अपर्णा असं म्हणत 1-2 वेळा पुढच्या मिररमध्ये पाठीमागे पाहत सुद्धा विजयने हाक दिली, पण व्यर्थ. शेवटी विजयने आपली 4चाकी कार रस्त्याच्या आडबाजूला थांबवली व कारचा दरवाजा उघडून तो बाहेर आला. पूर्ण जंगलात अंधार पसरला होता. चेटक्याच्या जंगलात विजय एकटाच त्या रस्त्यावर उभा राहून अपर्णाला हाका देत होता. अपर्णा, यार बस झालं ना आता. हे बघ, मला भीती वाटतेय हां. तू प्लीज बाहेर ये ना. कितीही मस्करी पुरे, आता चल, पाहू घरची वाट पाहत असतील. विजय आता रडकुंडीला आलेला. पूर्ण रस्त्यावर त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं. दूरपर्यंत स्मशान शांतता पसरली होती. त्यातच हे जंगल विचित्र कारणाने बदनाम होतं. आता विजयच्या मनात तेच विचार येत जाऊ लागले.
त्यातच तो लहान मुलासारखा रडू लागला. अपर्णा, मला भीती वाटतीये, चल ना ग, ये अपर्णा, अपर्णा. हुंदके देतच विजय अपर्णाला ओरडून हाका मारत होता. रस्त्याच्या आडबाजूला असलेल्या एका झाडावर बसलेला तो घुबड मगाचपासून हे दृश्य एखादं चित्रपट पाहणारे प्रेक्षकाप्रमाणे पाहत होता. की तोच विजयला एक आवाज येतो, विजय. हा आवाज खूपच लहान व अशक्त असा होता. तरीसुद्धा विजयने आपले कान टवकारले व पुन्हा तो आवाज आला, विजय, ही 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 ही. या आवाजासोबतच एक हसूसुद्धा बोनस म्हणून आलं होतं, मृत्यूचं बोनस, जे विजय ऐकू शकला नाही. अपर्णा, कुठे आहेस तू? हे बघ, पुरे हा आता तुझा मस्तीपणा. चल पाहू, उशीर होतोय. घरची वाट पाहत असतील. विजयला वाटलं की तो आवाज आपल्या प्रिय पत्नीचा आहे, आपल्या अपूचा आहे. पण विजय एक गोष्ट विसरला होता, तो म्हणजे त्या आवाजाचा प्रकार एका सामान्य मनुष्याचा आवाज तो बिलकुल नव्हता. एक खोटं नकली आवाज होता तो, ज्यातला फरक तो विजय प्रेमापोटी समजू शकला नाही. विजय, मी इथे आहे, झाडामागे, ये पाहू इकडे. ही 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 ही. ये ये विजय, लवकर ये. ही 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 ही. अतिशय भयानक असा आवाज होता तो. परंतु विजय तर संमोहित झाला होता ना. त्याला त्या आवाजातला फरक कसा कळणार मित्रांनो? ज्या दिशेहून आवाज येत होता त्या दिशेने हलके हलके पाऊल टाकत विजय निघाला. आपण काय करतोय, कुठे जातोय याबद्दल त्याला काहीच ठाऊक नव्हतं. काही वेळ असंच काट्याकुट्यातून चालत जात तो एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आला. वडाच्या झाडाखाली त्याला अपर्णा पाठमोरी उभी दिसली. तिच्या चारी बाजूने नैसर्गिक धुकं पसरलं होतं. अपर्णा, अगं इथे काय करतेस? चल पाहू, उशीर होतोय आपल्याला. विजय पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या अपर्णाला म्हणाला. पण तिचं प्रत्युत्तर काही केले आलं नाही. तसं तो पुढे सरसावला व विजयने आपला हात वाढवत अपर्णाच्या खांद्यावर ठेवला. लगेच एक झटका बसावा तसा काढून सुद्धा घेतला. का तर तिचे शरीर एखाद्या मेलेल्या जीव नसलेल्या प्रेतासारखं थंड पडलं होतं. अपर्णा, तुझं शरीर इतकं थंड का पडलंय? विजयची बोबडीच वळली होती. घाबरतच एका बोबड्या मनुष्यासारखा तो उच्चार करत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर पाठमोऱ्या अपर्णाने हलकेच आपला एक हात त्या वडाच्या झाडावर केला, जणू ती वर पाहण्यास खुणावत होती. तसं हळूच विजयने एक वेळ अपर्णाकडे पाहिलं व त्याने वडाच्या दिशेने वर पाहण्यास सुरुवात केली. जसं विजय वर बघतो त्या क्षणी त्याला एक जीवघेणा हादरा बसतो. भीतीने बोबडी वळली जाते, हातपाय जागीच गोठले जातात, मेंदू बधीर होतो, डोळे खोबणीतून बाहेर येतील इतके मोठे होतात. वर झाडाच्या फांदीवर अपर्णाचं प्रेत फास लावून लटकलेलं असतं. डोळे मोठे वटारलेले, जीभ बाहेर आलेली. एकटक ते निर्जीव प्रेत विजयकडेच पाहत असतं की तोच अचानक विजयच्या मनात भीतीने गोळा येतो. जसं विजय पुढे त्या आकृतीकडे पाहतो त्या क्षणी ती अभद्र आकृती विजयकडे पाहत त्याच्या अंगावर एक काळं झडप घेते. उरते ती फक्त विजयची शेवटची रहस्यमय किंकाळी, आ. मग येत आहे ना अमावस्येला चेटक्याच्या जंगलात, हे 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 हे.